स्टार्ट. परिच्छेद. भारतातील सर्वच शहरांमध्ये वाहतूक कोंडी ही एक प्रमुख सार्वजनिक समस्या बनत चालली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या रहदारीमुळे रस्ता गतिशीलतेवर मर्यादा येत असल्याचे चित्र आज सर्वत्र आढळून येते. वाढत्या रहदारीमुळे रस्ते प्रवाह अतिविलंबाचा होत असून शहराच्या प्रमुख रस्त्यांवर होणाऱ्या सततच्या वाहन कोंडीमुळे रस्त्यावरील सगळी जागा व्यापली जाते व वाहनांचे धूर व कर्णकर्कश हॉर्नमुळे सार्वजनिक ठिकाणी वाहन चालकांच्या व पादचाऱ्यांना एका जागेहून दुसरीकडे जाणे कठीण होऊन बसले आहे. या सर्व कारणांमुळे एकूणच सार्वजनिक रस्त्यांची सुरक्षितताही धोक्यात येत आहे. याशिवाय वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा घातक परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारे वायू व ध्वनी प्रदूषण. एकाच जागी खोळंबलेल्या चालू अवस्थेतील वाहनातून मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधन वाया जाते. जगातील सर्वात मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होणारे GHG वायू हा आजच्या घडीला जागतिक चिंतेचा एक प्रमुख विषय बनला आहे. एकूणच वाढत्या रहदारीमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान खालावत असून त्याचे शहरांच्या कार्यक्षमतेवर व आर्थिक क्षमतेवर प्रतिकूल परिणाम दिसत आहेत. परिच्छेद. सार्वजनिक रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच वाहतुकीच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. एकीकडे पादचाऱ्यांना सुरक्षित, तणाव व अडथळा मुक्त चालण्याचा मार्ग मिळणे दुरापास्त झालेले आहे, तर दुसरीकडे सायकल स्वारांना वाहतुकीच्या मुख्य रस्त्यातील जमलेल्या मोठ्या वाहनांच्या गर्दीतून वाट शोधताना अनेकदा जीवावर बेतणारी कसरत करतच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक वाहनांच्या बाबतीत सांगायचे झाले तर वाहनांच्या खराब अवस्थेमुळे त्यातून प्रवास फारसा आरामदायी तर नसतोच आणि सर्वसामान्य जनतेला अनिश्चित काळ प्रतीक्षा करत अतिशय कंटाळवाणा असा हा प्रवास अक्षरशः रेटावा लागतो. खाजगी वाहनातून प्रवास करणेसुद्धा फारसे सोयीचे ठरत नाही, कारण चौकातले सिग्नल्स व वाहनांच्या प्रचंड गर्दीच्या कोंडीमुळे खाजगी वाहनांची गतीही मंदावते. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चुकीच्या पद्धतीने वाहने चालवणे, वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी, रस्त्यांवरील वाढती गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीचा कोंडमारा व मोठ्या संख्येने होणारे रस्ते अपघात यामुळे रस्ता वाहतूक सर्वसामान्य नागरिकांसाठी तणावपूर्ण ठरते. यावरून लक्षात येईल की भारतातील शहरांच्या रस्त्यांवरील वाहतुकीचे चित्र फारसे समाधानकारक नाही. रस्त्यांच्या उपलब्ध जागेच्या वापरातील प्रचलित असमतोल हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण म्हणता येईल. बस व इतर मास रॅपिड ट्रान्झिट म्हणजेच उच्च क्षमतेच्या वाहनांचा मर्यादित वापर व त्याऐवजी कमी वाहतूक क्षमता असणाऱ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा दुचाकी, मोटर गाड्या व टेम्पो इत्यादी वाहनांचा वाढता वापर वाहतूक कोंडीला पूरक ठरतो. कमी वाहतूक असणाऱ्या वाहनांचा वाहतुकीसाठी वापर हा तुलनेने जास्त खर्चिक
तर असतोच, याशिवाय ही वाहने गैरसोय होईल अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यांची जागा व्यापून वाहतूक कोंडीला निमंत्रण ठरतात. प्रत्येक शहरातील रस्त्यांची जागा जवळजवळ निश्चित असते आणि या जागेचा अगदी थोडाफारच विस्तार शक्य असतो. त्यामुळे सार्वजनिक जागी कार्यक्षम स्वरूपाची गतिशीलता टिकवून ठेवण्यासाठी उच्च व कमी क्षमतेच्या सर्व वाहनांची संतुलित प्रमाणावर रस्त्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. खालील प्रातिनिधिक चित्रांवरून एकसमान प्रवासी संख्या वाहून नेणाऱ्या कार व बसेस किती प्रमाणात रस्त्याची जागा व्यापतात हे स्पष्ट होईल. भारतातील शहरांसमोर 3 प्रमुख समस्या आहेत. यातले सर्वात मोठे आव्हान म्हणजे वाढते शहरीकरण. परिच्छेद लहान शहरांकडून मोठ्या शहरात व ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लोकसंख्येच्या स्थलांतरामुळे भारतात शहरीकरणाचा दर सतत वाढतोच आहे. शहरी लोकसंख्येच्या वाढीची मागील दशकातील टक्केवारी 2001 या वर्षात 2.26% होती. 2031 पर्यंत शहरी लोकसंख्या वाढीचा दर 4% वाढण्याची अपेक्षा आहे. 2031 पर्यंत शहरातील लोकसंख्या अंदाजे दुपटीने म्हणजे 600 दशलक्ष एवढी वाढेल असे अनुमान आहे. लोकसंख्येच्या वाढत्या दराच्या तुलनेत शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या सोयीतील कमतरतेमुळे शहरीकरणाचे आव्हान अधिक कठीण बनत चालले आहे. परिच्छेद दुसरे आव्हान म्हणजे रस्त्यांची कमी संख्या. भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयाकडून मार्च 2011 मध्ये नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या अंदाजानुसार भारतातील सर्व शहरांमध्ये 50 ते 80% शहरी रस्त्यांचा अनुशेष आहे. शहरातील वाहतूक व पायाभूत सुविधाच्या वाढीला पूरक अशा नव्या वाहतूक मार्गांची मागणी निर्माण होण्याआधी शहरातील रस्त्यांच्या संख्येची कमतरता भरून येणे आवश्यक आहे. तिसरे आव्हान म्हणजे शहरातील सेवा व सुविधांचा विकास करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे. या तीनही प्रमुख आव्हानांची पूर्तता करणे वाटते तितके सोपे नाही, कारण यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे. स्टॉप.